ईश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकोबार राय महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। रोकडोबा मारुती राय की जय। सियावर रामचंद्र भगवान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। देवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की। पंचकोळसा म्हाळसा क्षेत्री जे निधिवास कुळेश्वरी जे विष्णुमूर्ती। करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा, माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची। सुंदर अशी ओवी समर्थांच्या चरित्रामध्ये आहे। ह्या ओवीचा विचार मांडत असताना थोडासा परिहार महत्वाचा आहे। कशा निमित्त कार्यक्रम आहे आपणा सर्वांना ठाऊक आहे। थोडासा स्वर कमी करा, आवाज सुरज बस थोडा अजून। पवित्र अशा दिनी चालू असणारा हा मंदिराचा वर्धापन दिन सोहळा दरवर्षाप्रमाणे ह्याही वर्षी मोठ्या आनंदाने उत्साहाने आपण साजरा करत राहिलेलो आहे। हा 8वा वर्धापन दिन आहे। गेल्या 8 वर्षापासून आपण मंदिराचा वर्धापन दिन सोहळा साजरा करत होतो। आज 8व्या वर्षापर्यंत येऊन आपण टेकलेलो आहे। दरवर्षीप्रमाणे सारखाच उत्सव आहे। नवे नवे तर प्रत्येक वर्षी वृद्धिंगत होत जात आहे। प्रत्येक वर्षी नवीन 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 काहीतरी पाहायला मिळत आहे। आणि तसं पाहिलं तर उत्साह करणावा तर बेलपिंपळगावने भरपूर ठिकाणी आम्ही जातो। आसपास भरपूर गाव आहे, पण कार्यक्रमासाठी जे ऐक्य लागतं, जे एकत्रितता लागते ती फक्त बेलपिंपळगावमध्येच पाहायला मिळते। कारण एवढा मोठा उत्सव साजरा करायचा असतो, खूप खर्च असतो आणि हे एकट्याच्या जीवावर होत नाही। त्याला संपूर्ण गाव एकत्रित लागतं। त्याच्यामध्ये भजनी मंडळ असतील, राजकर्ते असतील, शाळा कॉलेज असतील, विविध पतसंस्था असतील, विविध शाखा असतील आणि ग्रामस्थ असतील, महिला मंडळ असो, पुरुष मंडळ असो, संपूर्ण गाव एकत्रित आल्याशिवाय एवढा मोठा कार्यक्रम होत नाही। आणि नवे नवे तर विचार करायला जावा तर कार्यक्रमासाठी कृपा ही फार महत्त्वाची आहे। ज्याचा कार्यक्रम आहे त्याची कृपा जर नसेल तर एवढा मोठा उत्सव साजरा होऊ शकत नाही। विदाऊट विघ्नाचा हा कार्यक्रम आपण मोठ्या आनंदाने साजरा करत आहे। खूप दिवसांपासून या नियोजनामध्ये आपण होतो। ते नियोजन आता पूर्ण होत आहे। त्या नियोजनाला आज यश प्राप्त होत आहे। ज्यांची कृपा आहे ते असणारे सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने, तसेच गणेश भगवान असतील, माँ तुळजा भवानी असतील, दत्तात्रय भगवान असतील, भगवान शंकर असतील, तसेच आपल्या गावचं आराध्य दैवत रोकडोबा मारुती यांच्या कृपेने, सर्व देवी देवतांच्या कृपा आशीर्वादाने, तसेच ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम चालू आहे, ज्यांचा आशीर्वाद आहे या कार्यक्रमावर, ते असणारे आपल्या सर्वांचे परमपूजनीय वंदनीय श्री देवगडचे बाबा याच्या मोठ्या अशा आशीर्वादाने आपण दरवर्षी त्यांचा आशीर्वाद प्राप्त करत असतो।
त्यांच्या कृपा आशीर्वादाने आपण कार्यक्रम करत असतो. त्यांचीही खूप कृपा आपल्या गावावर आहे, त्यांचाही खूप आशीर्वाद आपल्या गावावर आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसे श्री परमपूज्य महंत स्वामी प्रकाश नंदगिरीजी महाराज यांच्याही मार्गदर्शनाखाली मध्यस्थितीने आशीर्वादाने तसेच गावातील महाराज मंडळी असतील, समस्त महाराज मंडळी आहे, त्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली गावातील भजनी मंडळ असतील, सरपंच असतील, उपसरपंच असतील, ग्रामसेवक असतील, डायरेक्टर असतील, सर्वजण आहे. या सर्वांच्या मध्यस्थितीने, सर्वांच्या सहकार्याने, सेवेकरी मंडळ असतील, या सर्वांच्या मध्यस्थितीने हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे. सर्वांची ओढ या कार्यक्रमासाठी आहे. भरभरून आपण सर्वजण सहकार्य देखील या कार्यक्रमासाठी करत आहात. विशेषतः सर्वांचे खूप आभार आहे. तसेच पैसा कोणीही देतं, धन कोणीही देतं, परंतु जी सेवावृत्ती असते ती क्वचित लोक देत असतात. आणि जो सेवाभाव आपल्या ह्या ग्रामस्थांचा आहे, विशेष अर्थाने माझ्या मते पैशापेक्षा श्रमदानाला खूप महत्त्व आहे, सेवेला खूप महत्त्व आहे. 100 रुपये देईन, 1000 रुपये देऊन तो साईडला निघून जाईल, पण तिथे ते 1000 रुपये कोणत्या कारणी लावायचे आणि कसे लावायचे हे नियोजन करणारे सेवाभावी लोक आपले ह्या सेवेकरीमध्ये आहे. ते म्हटले महाराज आमचं कोणाचंही नाव घ्यायचं नाही, है की नाही, निस्वार्थ आमची सेवा आहे. आम्ही हे नावासाठी देखील करत नाही, आम्ही फक्त हे स्वामीसाठी करत आहे. हा भाव क्वचित लोकांमध्ये असतो, म्हणून त्यांना खूप धन्यवाद आहे. विचार करण्याची गरज आहे. अनेक लोक सेवाही करतात, पण सेवेतून काहींच्या सेवेमध्ये स्वार्थ असतो, काहींच्या सेवेमध्ये निस्वार्थ असतो, ते आपण पुढे पाहणारच आहे. असे सेवाभावी लोक आपल्या ह्या मंदिरामध्ये आहे. दररोज नित्यनेमाने सेवा चालू आहे. स्वामींची आरती आहे असो, नैवेद्याचं ताट असो, यज्ञ होम असो, अनेक क्रियाकर्मकांड आहे. रोजच्या प्रमाणे आपण सेवा करतात. दर गुरुवारी पंगत असते, प्रसादाचा नैवेद्य या ठिकाणी दर गुरुवारी आपण प्राप्त करत असतो. मोठ्या आनंदाने जयघोषाने दररोजप्रमाणे आपण सेवा करत असतो. आणि त्या अनुषंगाने वार्षिक कार्यक्रम करावा अशी इच्छा प्रकट झाली, म्हणून दरवर्षीप्रमाणे मंदिराचा वर्धापन दिन हा आपण साजरा करत आहोत. या अनुषंगाने आपण ते करत आहे. आज तो वर्धापन दिनाचा दिवस आज येऊन टेपलेला आहे. नियोजन सर्वांना माहीत आहे. प्रवचन झाल्यावर महाप्रसाद होईल, महाप्रसादानंतर पोवाडा होईल, पोवाड्यानंतर अभप प्रकाशजी महाराज साठे बीड यांचे जाहीर हरिकीर्तन होईल, त्यानंतर महाआरती व महाप्रसाद होईल. मोठ्या संख्येने आपण सर्वजण आज या ठिकाणी उपस्थित आहे. कशासाठी तर विचार केला तर त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी आम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे. विचार करण्याची गरज आहे. वर्षभर आम्ही सेवा करतो आणि त्या सेवेचं फळ आम्ही प्राप्त करू इच्छितो, तर ते फळ वर्धापन दिनानिमित्त आम्हाला मिळणार याची शाश्वती आहे, निश्चित आहे, निश्चित मिळणार आहे. पण आमच्या मुखातून ते प्रगट व्हायला नको की आम्हाला पाहिजेच. तर आपण ह्या सेवेकरता जी ओवी घेतलेली आहे ती स्वामींचीच आहे. प्रत्येक पॉम्पलेटामध्ये ती आहे, तुम्ही पहा. करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा, माझ्या ठाई वार्ता मी पणाची नसेची. इथे ह्या ओवीमध्ये सेवा, सेवेच्या अगोदर दास्यत्व, सेवा आणि विश्वास ह्या तिन्ही गोष्टीवर ही ओवी अवलंबून आहे. ह्या तिन्ही गोष्टीवर आज आपल्याला चिंतन करायचं आहे. तर सर्वात प्रथम सर्वांनी माझ्याकडे लक्ष द्या. चुळबुळ करायचं काम कमी करा. प्रवचनाला आपण सुरुवात केलेली आहे. आता हे चिंतन मांडत असताना जर लक्ष केंद्रित असेल तर आत्मसात होईल.
कारण एवढा मोठा खर्च करतो आपण, कशासाठी करतो? काहीतरी गोष्टी आत्मसात कराव्या लागतील. प्रवचन होतं, कीर्तन होतं, कशासाठी होतं? की आम्हाला आमच्यापासून अज्ञान लांब निघून जावं, ज्ञानाची प्राप्ती व्हावी, यासाठी प्रवचन कीर्तन एवढे मोठे मोठे सोहळे आपण साजरे करत आहे की नाही? कालच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा भगवान शंकराची या ठिकाणी झालेली आहे. सुंदर असा शिवाजी महाराजांचा पुतळा देखील आपण या ठिकाणी उभा केलेला आहे. संपूर्ण पंचक्रोशीमध्ये माझ्या मते अशी मूर्ती नसावी, एवढी सुंदर मूर्ती तुम्ही या ठिकाणी स्थापन केलेली आहे. बेलपिंपळ गावाला 100 पैकी 100 मार्क आज या ठिकाणी मिळतात. कारण स्वामी समर्थाचं मंदिर असो, मारुतीरायाचं मंदिर असो, धर्मकार्य असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा अनावरण सोहळा असो, सुंदर प्रकारे तुम्ही मूर्तीची या ठिकाणी उभारणी केलेली आहे. याचा अर्थ धर्माचं कार्य बेलपिंपळगावमध्ये खूप मोठ्या उत्साहाने होत आहे आणि निरंतर हे चालवत राहावं, हीच तुम्हा सर्वांच्या चरणी प्रार्थना आहे. आपला विषय आहे दास्यत्व, सेवा आणि विश्वास. ज्या स्वामींची आपण सेवा करतो, ज्याला आम्ही संपूर्ण मानलेलं आहे, परब्रह्म मानलेलं आहे, तिथे कोणीही असो, आमच्या मनातून आम्ही त्या तत्वाला, त्या देवाला परब्रह्म मानलेलं आहे. मग त्या परब्रह्माची सेवा, त्यांचं दास्यत्व करून सेवा आणि त्यांच्यावर असताना दृढ विश्वास, ह्या तिन्ही गोष्टी जर परिपूर्ण असतील तर त्यांच्याकडे केलेली सेवा, त्यांच्याकडे केलेला भाव हा परिपूर्ण होऊ शकतो, ठरतो. परंतु या तिन्ही गोष्टीमध्ये जर आम्हाला काही क्वचितही स्वार्थ आढळला तर संपूर्ण ती सेवा व्यर्थ आहे. नवे तर शास्त्र असं सांगतो, मनामध्ये देखील भाव आला की या सेवेतून मला काहीतरी मिळावं किंवा 4 लोकांनी माझ्याकडे पाहावं, हा भाव देखील तो इष्ट, तो भगवंत जाणतात. मला असं वाटतं की जीवनामध्ये परमार्थ करावा पण स्वार्थ रहित करावा. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अपेक्षा, इच्छा नसावीत. आणि ज्याच्यामध्ये अपेक्षा, इच्छा नाही त्याची सेवा परिपूर्ण ठरते, हे शास्त्र देखील सांगतो. एवढा मोठा परमार्थ भक्ती सोहळा आम्ही करतो, स्वामींची सेवा करतो, अनेक देवदेवतेंची सेवा करतो, उपासना करतो. काही त्याच्यातून लाभ आहे का? हा देखील फार महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला माहीत असावेत, इस्कॉनचे धर्मगुरू स्वामी प्रभुपाद ज्यावेळेस अमेरिकेला गेले होते, त्यावेळेस त्यांच्या लोकांनी त्यांना खूप खूप त्रास दिला. धर्मप्रचाराचं काम चालू होतं, सेवेचं काम चालू होतं भगवंताच्या. आणि परमार्थ करत असताना, सेवा करत असताना, भजन कीर्तन करत असताना त्यांना एखाद्या दारुड्याने प्रश्न केला की का हो म्हणे, अजीवन तुम्ही परमार्थ करत आहे, अजीवन तुमची सेवा चालू आहे, भजन चालू आहे, कीर्तन चालू आहे, उत्सव चालू आहे मोठे मोठे त्या देवाविषयी. मला सांगा, जर एवढे उत्सव करता करता तुम्हाला मरण आलं आणि मेल्यावर तुम्हाला कळलं की देव नाहीये, मग तुम्ही कसं करणार? मग तुमची फजिती झाली म्हणे, हे की नाही? तर त्यावेळेस ते प्रभुपादांनी सुंदर उत्तर दिलं. ते म्हटले, बरोबर आहे म्हणे, मेल्यावर जर कळलं देव नाही तर आमची सेवा व्यर्थ गेली नाही म्हणे. आम्ही जो परमार्थ केला, जो उत्सव केला, तुम्ही म्हणतात अजीवन मौज मजा करून आनंद व्यक्त करायचा, देव कुठं भेटेल किंवा नाही भेटेल तुमचा हा प्रश्न योग्य आहे म्हणे. आजीवन उत्सव, आजीवन मौज मजा करून जीवन असंच व्यर्थ घालू राहण्यापेक्षा, तर ते प्रभुपाद म्हटले की तुमचा प्रश्न बरोबर आहे. आजीवन आम्ही उत्सव देखील केलेले आहे. आम्ही, तुम्ही म्हणत असाल की मरण आलं आम्हाला शेवटी, तर देव नसला ते कळालं, पण त्याच्या अगोदर तुम्ही हे जाणून घ्या, तुमच्यासारखीच आम्ही मौज मजा केली, पण तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये जमीन आसमानचा फरक होता. तुम्ही त्यांच्यामध्ये, त्या गुणांमध्ये प्रभावित झाले. डान्स बार असो, खेळणं, कूदणं, नाचणं, गाणं, याच्यामध्ये तुम्ही आनंद व्यक्त केला, पण आम्ही आमच्या जीवनामध्ये आनंद व्यक्त केला, पण कशात केला? अशा उत्साहामध्ये केला.
परमार्थाच्या उत्साहामध्ये केला, भजनामध्ये केला, कीर्तनामध्ये केला, आमचा अख्खा आयुष्य याच्यामध्ये गेलं. तर शेवटी कळालं देव नाही तर म्हणे तरी पण आम्ही आनंद व्यक्त केला. पण मी तुम्हाला आता उलटा प्रश्न करतो म्हणे, तुम्ही आजीवन मौज मजा केली, आजीवन दारू मदिरा प्राशन अनेक क्रिया तुम्ही केल्या, तुमच्या मनाने तुम्ही आनंद व्यक्त केला, पण मेल्यावर तुम्हाला कळालं की भगवंत आहे, मग तुमची फजिती झाली की नाही? तर तिथे प्रभुपादांनी त्यांना सुंदर अशा वचनाने प्रभावित केलं आणि तिथे त्यांनी लगेच कंठीमाळ धारण केली. विचार करण्याची गरज आहे. आपल्या भारतातले धर्मगुरू विदेशी जाऊन धर्माचा प्रचार करतात, मग आमच्या इथे धर्मगुरूंनी सांगितलेलं वाक्य, धर्मगुरूंनी केलेलं प्रवचन सेवा, धर्मगुरूंनी केलेली चिंतनाची सेवा मग आम्ही आमच्या जीवनामध्ये का उतरवत नाही? हा देखील फार मोठा प्रश्न आहे. हे उत्सव, ही सेवा कशासाठी आहे? या सनातन धर्मामध्ये ज्या काही उत्सव, ज्या काही सेवा, ज्या काही क्रियाकर्म आहे, हे आपल्या उद्धानासाठी आहे. आणि हे जर अंगीकारलं तर पुष्कळ झालं. माझा विषय चालू होता दास्यत्व, सेवा आणि विश्वास. परमार्थ चालू आहे, ठीक आहे, पण ज्या इष्टाची आम्ही उपासना करत आहे, सेवा करत आहे, सेवा करत असताना मला असं वाटतं की तुम्ही अगोदर दास बना. दास्यत्व झाल्यावर सेवा कुठंतरी फलकृत होऊ शकते. सेवेच्या अगोदर दास्यत्व स्वीकारलं नाही तर त्या सेवेचा काहीही अर्थ नाही. तुका म्हणे दास झालो त्यांचा, ठीक आहे, कुणाचा? दासांचा. मग मला असं वाटतं की दास बनण्यामध्ये अगोदर महत्त्व आहे. स्वामी समर्थांची तुम्ही सेवा करता, तुम्ही मारुतीरायाची सेवा करता, तुम्ही प्रभू श्री रामचंद्राची कोणत्याही देवाची सेवा करतात, पण सेवा करत असताना आम्ही त्यांचे दास आहे का? अगोदर देखील फार मोठा प्रश्न मनाला विचारावा. दास्यत्व कशात आहे? तर म्हणे समर्पणात आहे. जोपर्यंत आम्ही समर्पित नाही तोपर्यंत आम्ही दास नाही. काही लोकांनी दास्यत्व स्वीकारलं, पण कोणी पत्नीचे दास झाले, कोणी पुढाऱ्याचे दास झाले, कोणी पंतप्रधानाचे दास झाले. अनेकांचे दास जीवनामध्ये आम्ही झालेलो पाहतो. खूप दास्यत्व आम्ही काही जणांचं स्वीकारलेलं आहे. पण मला सांगा, त्यांच्या दास्यत्वामध्ये आम्हाला काही लाभ आहे का? तुम्ही म्हणाल महाराज पैसे भेटतात, आहे की नाही, पण त्या पैशाचा महाराज कुठपर्यंत उपयोग आहे? तोपर्यंत ते संपत नाही तिथपर्यंत आम्ही त्याचा उपभोग घेऊ शकतो. एकदा काय ते पैसे संपले, आम्ही परत तिथं आलो आणि तो जर मग पडलाच, मग तर आमचं सत्यानाश झालं. म्हटले खूप अवघड गोष्ट आहे. त्यांच्या दास्यत्वामध्ये शरीराची तृप्ती होऊ शकते, पण आत्म्याची तृप्ती होऊ शकत नाही. आत्म्याची तृप्ती होण्यासाठी आम्हाला भगवंताचंच दास्यत्व स्वीकारावं लागेल. जगामध्ये इतरांचं दास्यत्व स्वीकारण्यामध्ये काहीही अर्थ नाही. हे देखील आम्ही स्वीकार केला या गोष्टीचा तर खूप झालं. स्वीकार करून आम्ही आत्मसात केलं की आम्ही त्याच इष्टाचे, त्याच भगवंताचे दास आहे. मग तिथून पुढे आम्ही सेवेला प्रारंभ करू शकतो. सेवा करत असताना फार महत्त्वाच्या गोष्टी आहे. सेवा करत असताना सर्वात प्रथम विश्वास पाहिजे. सेवा करत असताना आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नको आहे. सेवा करत असताना या दोन्ही गोष्टी जर आम्ही अंगीकारल्या, निस्वार्थता आणि विश्वास, निश्चितपणे ती सेवा देखील फलकृत होऊ शकते. सर्वात प्रथम सेवा करत असताना विश्वास फार महत्त्वाचा आहे. हो, जेवढे संत आपल्या ह्या संप्रदायामध्ये होऊन गेले आहेत त्या संपूर्ण संतांनी सेवा केली, पण ती विश्वासाच्या जोरावर केली. आणि जर विश्वास नसेल, सेवा करत आहे, मला असं वाटतं की ती सेवा सर्व काही व्यर्थ आहे. पहा तुम्ही, अनेक लोक सेवा करतात. काही लोक प्रश्न करतात, महाराज आम्ही एवढी सेवा करतो, पण काही मिळतच नाही म्हणे. मग काय उपयोग त्या सेवेचा? खूप अवघड गोष्ट आहे. असं म्हणणं देखील अविश्वास प्रगट होतो. म्हणे सेवा करत असाल
ठीक आहे, काही वेळ निघून जातो, काही दिवस निघून जाते, क्वचित नंतर आम्हाला त्याचं फळ मिळू शकतं. पण सेवा करत असताना जर मनामध्ये देखील अविश्वास प्रकट झाला की इथून पाठीमागची जेवढी आम्ही सेवा केली ती संपूर्ण सेवा व्यर्थ गेली, तिथंच तुम्ही समजून घ्यायचं. कारण स्वामी चरित्रामध्ये तुम्ही संपूर्ण अध्ययन केलेलं असावं की सर्वात प्रथम स्वामींनी सांगितलं की माझ्यावर काय ठेवा, विश्वास ठेवा. आणि ज्याचा माझ्यावर विश्वास आहे त्याने समजून घ्यावं की त्याच्या पाठीमागं कोण आहे, मी स्वतः आहे. आणि त्यांचं एक ब्रीद वाक्य आहे की नाही, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे भिवू नकोस, इथं काय विश्वास सांगितलेला आहे. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. फक्त काय कर, तू माझ्यावर काय कर, विश्वास ठेव. विश्वासाने अनेक लोक तरले जातात, पण जिथं अविश्वास आला तिथं पुन्हा माघारी येतात. मला असं वाटतं की प्रत्येकाने जो सेवेकरी आहे कोणत्याही देवाचे असो त्याने सर्वात प्रथम दास्यत्व स्वीकार करून देवावर विश्वास ठेवावा. एकदा काय संपूर्ण विश्वास ठेवला की त्याला आपोआप संकटातून तो बाहेर काढतोच, हे निश्चित आहे. मग ते मोठं संकट असलं की त्या छोट्या संकटामध्ये त्याचं रूपांतर होतं. रूपांतर झालं की ते मग तिथपर्यंत तिथून पुढं तो सुखी जीवन जगू शकतो. केव्हा, ज्यावेळेस विश्वास ठेवला तेव्हा. खूप उदाहरण देण्यासारखे आहे, आपल्या संतांचे चरित्र आहे. त्या संतांच्या चरित्रावर तुम्ही अनुभव घ्या की त्या संपूर्ण संतांनी त्या भगवंतावर विश्वास ठेवला आणि विश्वासाच्या जोरावर ते यशस्वी झाले. नवे नवे तर त्याच्या परमधामाला प्राप्त झाले. मग राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. तिथून पुढे त्यांची कीर्ती आत्तापर्यंत आम्ही गातो आहे. कशावरून झालं हे, तो म्हणे त्यांनी सेवा केली, पण सेवा करता करता त्यांनी देवावर, त्या भगवंतावर विश्वास देखील ठेवलेला आहे. असाच विश्वास आम्हाला भगवंतावर, स्वामी समर्थावर असो, अनेक देवदेवतांवर असो ठेवायचा आहे. मग संकटातून कसं वाचवतो विश्वास, तुम्हाला सर्वांना माहीत आहे. मार्कंडे नावाची कथा तुम्हाला सर्वांना माहीत आहे. मार्कंडे, आहे की नाही. तर त्या छोटासा मुलगा होता महाराज, त्याला कळालं की आपलं मरण हे समीप आलेलं आहे. बाल्य अवस्थामध्ये आपलं मरण निश्चित आहे. बालपणामध्ये आपण मरणार आहे. त्याला कळालं कुणाकडून, त्याच्या आईवडिलाकडून. आणि आईवडिलाकडून कळालं की आपलं मरण आता 16 वर्ष आपले पूर्ण झाले आणि आपल्याला मरण येणार आहे. मग काय करावं. तर त्याच्या पित्याने महादेवाची खूप खूप सेवा केली होती आणि त्या सेवेच्या अनुषंगानेच मला त्यांच्या झोळीमध्ये त्यांनी टाकलेलं आहे. मग जर त्यांच्या सेवेतून मला त्यांच्या झोळीमध्ये त्यांनी टाकलं, हे बरोबर जरी असलं, मग मला असं वाटतं की जर मी त्यांची सेवा मनोभावे केली तर मी जीवनामध्ये माझं आयुष्य मी वाढवू शकतो. या अनुषंगाने त्याने भगवान शंकरावर एवढा विश्वास ठेवला, एवढी सेवा केली महाराज, एवढी सेवा केली. सेवा करता करता एक दिवस त्याला कळालं की आता उद्या आपलं मरण समीप आलेलं आहे, उद्या आपलं मरण येणार आहे. मग त्या अनुषंगाने त्याने रात्रीच्या वेळी त्या कुटीतून, त्यांच्या घरातून त्याने पलायन केलं. मग पलायन करत असताना ओम नमः शिवायचा जाप करता 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 जंगलामध्ये ते येऊन पोचलं. आणि पोचल्यावर महाराज तिथे नारद मुनी त्यांना भेटले की नारद म्हटले, का रे मार्कंडेया, मरण तुझं उद्या येणार आहे, तू आता इथे काय करतोय, तुला माहिती तुझं उद्या मरण आहे. तो म्हणे मला सर्व काही माहीत आहे, उद्या मला मरण येणार आहे हे देखील मला माहीत आहे. मग तू इथं काय करतोय. म्हणे तुझ्या आईवडिलांमध्ये जा, तिथे टाइम वेस्ट कर, तिथे टाइमपास कर, त्यांच्या आनंदामध्ये आनंद व्यक्त कर, त्यांच्या जवळ राहा. म्हणजे उलट ज्ञान कोण देत आहे, नारद मुनी देत आहे. कशासाठी, की याने इकडे येऊ नये, इकडे जर आला तर 100% वाचलं जाणार. कारण ब्रह्मवादनी होती की 16 वर्ष झालं, 16 वर्षाचं हे मूल झालं की याला काळ खाणार आहे. या अनुषंगाने खूप नारद मुनी सांगितलं, पण त्यांच्याकडे त्याने लक्ष दिलं नाही. नवे नवे तर विश्वास मनामध्ये होता की नक्की मला या विश्वासाच्या जोरावर मला आयुष्य मिळेल, मी मरणार नाही, असा विश्वास होता. या विश्वासाच्या जोरावर तो पुढे सरसावला आणि सरसवत असताना त्या जंगलामध्ये गेल्यावर वालुका पिंड तयार केली, शिवलिंगाची स्थापना केली, नदीमध्ये तलवारातून जाऊन त्याने पाणी आणलं आणि त्या पाण्याने भगवान शंकराचा अभिषेक केला.
आणि नाम जप चालू आहे, नमः शिवाय घोर तप चालू आहे. जप करता करता महाराज 2-3 तास झाले आणि तिकडे धर्मराजाच्या दरबारामध्ये चित्रगुप्ताने सांगितलं, धर्मराज आज जावं लागेल म्हणे पुन्हा. म्हणे आज कुणाचा नंबर लागला? म्हणे आज एका बालकाचा लागलेला आहे, त्याचं नाव मार्कंडे आहे, जंगलामध्ये तो आता विराजित आहे, तुम्ही जा आणि त्याला ओढून आणा. मग धर्मराजाने आपल्या सिपायांना आज्ञा केली की जा त्या मार्कंडाचे प्राण ओढून आणा. त्यांचा कालावधी आता संपलेला आहे. त्या अनुषंगाने ते सिपाई त्या ठिकाणी आले आणि आल्यावर महाराज परिणाम झाला काय की त्याला ओढण्याचा प्रयत्न करणार तेवढ्यात मार्कंडेयांनी भगवान शंकराची मोठमोठ्याने प्रार्थना सुरू केली. नमः शिवायचा जप सुरू केला. करता 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 परिणाम झाला की त्या शिवलिंगीतून एक तेज बाहेर पडलं आणि त्या तेजाने त्या सैनिकांवर प्रहार केला आणि त्या प्रहाराच्या जोरावर ते मूर्छित झाले. मूर्छित अवस्थेमध्ये असताना महाराज खूप वेदना त्यांच्या त्या तेजामुळे होत असल्यामुळे मूर्छेतून बाहेर आल्यावर वेदना चालूच आहे. या अनुषंगाने ते पुन्हा धर्मराजाकडे गेले. धर्मराज, काहीतरी दिव्य शक्ती त्याचं संरक्षण करत आहे, आम्ही तिथे जाऊ शकत नाही, तुम्हाला जावं लागेल असं म्हटल्यावर धर्मराज पुन्हा त्या ठिकाणी आला आणि आल्यावर पाहतोच तर काय, तो भगवान शंकराची उपासना करत आहे. मग तेवढ्यात त्याने आपला यमदंड त्या ठिकाणी फेकला, यमपाश फेकला आणि प्राण ओढणार. तेवढ्यात मार्कंडेयाने त्या शिवलिंगांना कवळी मारली आणि कवळी मारल्यावर महाराज नमः शिवायचा जप चालू आहे, डोळ्यातून अश्रू आहे की विश्वासाने माझा हा विश्वास आहे की भगवान शंकर मला संरक्षण देणार आहे, माझं संरक्षण करणार आहे. परिणाम असा झाला की त्या शिवलिंगेतून महाराज भगवान शंकराचं प्रागट्य झालं. भगवान शंकर प्रकट झाले. मोठ्या क्रोधाने यमराजाकडे ते पाहत म्हटले, यमराज, माझ्याच आवारामध्ये येऊन, माझ्या शिवलिंगाकडे येऊन आणि माझ्याच भक्तावर तू प्रहार करत आहे, हे अनुचित आहे. तुला माहित आहे, तू जरी काळ असला पण मी कोण आहे? महाकाळ आहे म्हणे. असं म्हटल्यावर यमराज म्हणतो, देवा, ही ड्युटी मला कोणी दिली? म्हणे मीच दिली. मग ही ड्युटी जर तू दिलेली असेल तर मला माझ्या ड्युटीचं पालन करून द्या. परत तू काय म्हणशील, तुम्ही तुमच्या धर्माचं पालन केलं नाही. तर यमराज म्हणे, भगवान शंकर म्हटले, यमराज, तू तुझ्या ड्युटीचं पालन कर आणि मी माझ्या ड्युटीचं पालन करतो, पाहू कुणात जास्त ताकद आहे. यमराजाने पाश फेकला. तेवढ्यात भगवान शंकराच्या त्रिनेत्रातून ज्वाला बाहेर निघाली. तो पाशही जळाला आणि ती ज्वाला यमराजाच्या पाठीमागे लागली महाराज. लागता लागता ब्रह्मदेवाकडे गेले, देवा, माझं संरक्षण करा. ब्रह्मदेव म्हटले, मी जरी करता असलो, मी जरी सृष्टी उत्पत्ती केली तर या तेजापासून मी संरक्षण करू शकत नाही. तुला पुन्हा तिथे जावं लागेल. कुठे? त्याच ठिकाणी त्याचे चरण पकड म्हणे मार्कंडेयाचे, कुठेतरी तो शांत करू शकतो. पुन्हा यमराज तिथं आला आणि आल्यावर म्हणे, मला क्षमा करा, क्षमा करा. तर मार्कंडेयाने सांगितलं, देवा, क्षमा करून टाका. देवाने ती ज्वाला पुन्हा वापस घेतली. महाराज परिणाम असा झाला की यमराज असं म्हटले, देवा, यांचं नाव आता माझ्या यादीला आहे, मग हे कुठंतरी अनुचित होत नाही का? सृष्टीच्या कार्यामध्ये हस्तक्षेप होत नाही का? तर महादेव म्हटले, आता मी याला अमरतेचा वरदान देतो, अभयता प्रदान करतो, इथून पुढे याला मरण नाही. असं म्हटल्यावर यमराज तिथून निघून गेला. महाराज, विश्वासाचा परिणाम काय होतो, कसा होतो हे आम्ही पाहतोय. विश्वासाने काळही निघून जातो. असा विश्वास जर आमचा त्या स्वामीवर किंवा इतर देवतांवर जर असेल, कोणताही आमच्या मनामध्ये देव असो, अशा प्रकारचा जर विश्वास असेल महाराज, जसा मार्कंडेयाचा भगवान शंकरावर होता, त्याच पद्धतीचा जर विश्वास आमचा देवावर, स्वामीवर असेल तर निश्चितपणे ते संकटातून आम्हाला बाहेर काढणार आहे आणि नवे नवे तर काळालाही ते मागं सरसरणार आहे. या अनुषंगाने आम्ही असा विश्वास प्रगट करावा. विश्वासाच्या जोरावर महाराज हे सर्व जग अवलंबून आहे. तुम्ही पहा, विश्वास नसेल तर कुणी कुणाला मानणार नाही. विश्वास जर नसेल तर कुणी कुणाचा आदर करणार नाही. विश्वास जर नसेल, कोणी कुणाला अन्न देखील विचारणार नाही, पाण्याला विचारणार नाही, भोजनाला विचारणार नाही. सर्व काही जग विश्वासावर चालू आहे.
बरोबर आहे की नाही? इकडून ग्रामपंचायतनी रोजच्या टाईमवर पाणी सोडत आहे, पण आम्ही त्या विश्वासावर नळाखाली हांडा ठेवलेला आहे. 8 वाजून 5 मिनिटांनीच पाणी येणार आहे. सगळं पाणी आता आम्ही समाप्त केलेलं आहे. विश्वास आहे की ती ग्रामपंचायत सोडणार आहे पाणी. मग त्या अनुषंगाने आम्ही विश्वास ठेवला आणि नळाखाली हांडा ठेवला. पाणी 100% येणार आहे. मग कधी कधी ग्रामपंचायतचा फॉल्ट होतो, हे की नाही? पाणी थोडंसं लेट येतं, पण लेट तर ते हमखास ते येणारच आहे. मग 5 मिनिटं लेट होतील, 10 मिनिटं लेट होतील. तसंच स्वामीची कृपा असो, आम्ही विश्वास ठेवलेला आहे भगवंतावर, स्वामीवर. निश्चितपणे कृपा लगेच होणार नाही, पण 10 मिनिटाने, अर्ध्या तासाने किंवा 1 दिवसाने, 2 दिवसाने आम्हाला त्याचा परिणाम जाणवता येणार आहे. त्या विश्वासाने आम्ही फलद्रूप होणार आहे. असा भाव, असा विश्वास जर ठेवला तर निश्चितपणे त्यांची कृपा आम्हाला प्राप्त होणार आहे. मार्कंडेयासारखा विश्वास आमचा पाहिजे. अशी सेवा जर परिपूर्ण जर आम्ही केली, निश्चितपणे त्या सेवेचं आम्हाला फळ मिळणार आहे. पण सेवा करता करता महाराज जर स्वार्थ आला तर तिथे अधोगती आहे, पतन आहे की नाही? सेवा करता करता त्या सेवेकरीच्या मनामध्ये कधीही स्वार्थ नको. बरोबर आहे की नाही? आम्ही सेवा करतोय, पण अपेक्षा दुसऱ्या गोष्टीची करतोय. सेवा करता करता भाव असा असेल की तू आम्हाला पाहिजे, दुसरं आम्हाला कोणी नको. या अनुषंगाने सेवा असेल तर जीवनामध्ये सुख मिळू शकतं. पण सेवा करतोय, स्वार्थ असा आहे की आम्हाला धनाची प्राप्ती पाहिजे, आम्हाला आरोग्य पाहिजे, आमच्या मनातल्या इच्छा पूर्तीला न्यायला पाहिजे, असा जर स्वार्थ असेल, मला असं वाटतं तिथे ते पूर्ण होणार. 100% तेही पूर्ण होणार, पण तिथे सेवा काढून घेणार, है की नाही? प्रभू श्री रामचंद्राला माता सीतेने सांगितलं, माता सीतेच्या मनामध्ये सुवर्ण हरणाची इच्छा झाली. ती इच्छा व्यक्त केली कुणाकडे? रामाकडे. राम असताना सीतेच्या मनामध्ये सुवर्णाची इच्छा झाली. चुकीचं आहे की बरोबर आहे? चुकीचं आहे, बरोबर आहे? राम जवळ असताना, देव जवळ असताना सीतामाईच्या मनामध्ये सुवर्ण हरणाची इच्छा होणे हे बरोबर आहे की चुकीचं आहे? चुकीचं आहे. आता देवाने ती इच्छा पुरवली बरं का, पण इथून पुढे मुक्काम पोस्ट सुवर्ण, है की नाही? 6 महिने कुठं सोन्यामध्येच ठेवलं. बरोबर आहे की नाही? देव इच्छा पुरवतो, पण 6 महिन्याच्या नंतर महाराज देताना देव हसत हसत देतो, परंतु घेताना रडत रडत घेतो. जाताना सीता, येताना रडत रडत यावं लागलं. मागितलं तेव्हा चेहऱ्यावर स्माईल होतं, हास्य होतं माता सीतेच्या. सुवर्णाची अपेक्षा केली, हरणाची, हास्य होतं. परंतु 6 महिने ज्यावेळेस तिथं ठेवलं, तिथून पुढे महाराज मागं पुन्हा घेताना देवाने रडत रडत घेतलं. म्हणून सेवा करत असताना स्वार्थ नको. भजन करी भजन करतातच, परंतु भजन करता करता अपेक्षा झाली देवाकडे सुवर्णाची, सोन्याची, चांदीची, लोभाची, धनाची. 100% भगवंत धन देणार बरं का. 100% भगवंत ती इच्छा पूर्ण करणार, परंतु तुमच्याकडचं भजन काढून घेणार, हे निश्चित आहे. तुम्हाला भजनाच्या ऐवजी तुम्ही सेवा केली, पण तुम्ही मनामध्ये असा भाव ठेवला की आम्हाला सुवर्ण पाहिजे, सोनं पाहिजे, भगवंत 100% देणार. पण तुमच्याकडची जी सेवा आहे, तुमच्याकडचं जे भजन आहे ते त्वरित काढून घेणार, परत माघारी येत नाही. झाले येणे सोसे मन, झाले हवं बरी, परत माघारी येत नाही. त्याच्यामुळे मनामध्ये स्वार्थ नको. स्वार्थ रहित सेवा असेल, अहो त्यांना सर्व काही कळतं. आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये जे काही चालू आहे, ज्या काही अडचणी आहेत, त्या सर्व त्यांना कळतात. तुम्हाला असं वाटतं की त्यांना काही कळत नाही, हा आपला गैरसमज आहे, पण त्यांचा नाही. तुम्ही त्यांच्याकडे गेले, निश्चितपणे सेवा ही चालू आहे, मग तुम्हाला असं वाटतं त्यांना काही कळत नाही का? त्यांना सर्व कळतं, आहे की नाही? आपल्याला असं वाटतं की समोरच्याला काही कळत नाही, पण तिथं आपली मूर्खता आहे. समोरच्याला सारं कळतं, पण आमचा वहम काय झाला की समोरच्याला काही कळत नाही. देवाचं सोडून द्या, पण साधारण कौटुंबिक ग्रामस्थांमध्ये विचार करा. जीवन जगत असताना आम्ही
दुसऱ्याला काय करतो, नीच मानतो. त्याला काय अक्कल आहे, त्याला काय कळतं? अरे त्याला जे कळतं ते तुला कळत नाही, आहे की नाही? त्याला संपूर्ण कळतं, पण ते काय कळतं हे तुला कळत नाही की त्याला काय कळतं, आहे की नाही? हे तू आधी कळून घे की त्याला काय कळतं. त्याला सर्व काही कळतं. म्हणून जीवन जगत असताना कुणालाही कमी लेखू नाही. लहान असो किंवा मोठा असो, समजून घेणे, एवढं समजून घेणं की भगवंताने बुद्धी सारखी सर्वांना दिलेली आहे. काही काही काय करतात, त्या बुद्धीचा उलट वापर करत असतात, ठीक आहे. काही काही कळून न कळल्यासारखं वागतात, पण ते आम्हाला असं वाटतं की त्यांना काही कळत नाही, सरळ कळतात. काही काही येड गाऊन पेड गाव जातात, आहे की नाही? प्रत्येका जीवनामध्ये अनुभव आला असावा. म्हणून स्वार्थरहित भक्ती, त्या स्वार्थेने खूप अधोपतन होतो. तुम्ही स्वामी चरित्रामध्ये कथा आलेली आहे पहा, सुंदराबाईची, आहे की नाही? स्वामी समर्थाच्या सेवेमध्ये सुंदराबाई होती, पण तिची सेवा कशी होती? सुरुवातीला तिनं भाव ठेवला देवावर, विश्वासही ठेवला स्वामी समर्थावर, पण तिथून पुढचा काळ जर तुम्ही पाहिला, अनेक सेवेकरी वाढले. कधी कधी काय होतं, चहापेक्षा किटलीच गरम होते, हे की नाही? जे जास्त साधू संतांच्या जवळ असतात किंवा देवतांच्या जवळ असतात ते जास्त गरम असतात, है की नाही? मग जाणाऱ्या व्यक्तीला काय वाटतं की हा गरम आहे म्हणजे हा देखील गरम असावा, पण तसं नाही. चहापेक्षा काय असते, कधी पण किटलीच गरम असते. चहा द्रोणमध्ये घेतला की तो आपोआप थंड होऊन जातो. त्या सुंदराबाईचं महाराज तसंच होतं. तुम्ही विचार करा, प्रत्येक सेवेकरी येत असताना अपेक्षा होती की या सेवेकरीने मला अधिक काहीतरी द्यावं, मग मी याला स्वामीकडे घेऊन जाणार. एक प्रसंग आहे, तुम्ही पहा की एक व्यक्ती आला होता. त्याने, आता त्या सुंदराबाईचं काय होतं माहिती का, की ती कोणत्याही व्यक्तीने काही आणलं की अगोदर ते तिला दाखवायचं. ती अगोदर तिला पाहणार, चाखणार, ओळखणार, सर्व गोष्टी झाल्या की मग ती स्वामीला देणार. अगोदर तिच्याकडे कोणाचीही ताकद नाही की आधी स्वामीकडे घेऊन जाण्याची, भेटवस्तू किंवा कोणती गोष्ट असो, अगोदर तिच्याकडे. एका व्यक्तीने काय केलं, पाहिलं की सुंदराबाई तिथं नाही आहे, म्हणून त्यांनी पेढे आणले होते. ते पेढे तो स्वामी समर्थाकडे घेऊन गेला आणि गेल्यावर स्वामींच्या मुखामध्ये त्याने पेढा घातला आणि सुंदराबाईला कळालं. आणि कळाल्यामुळे परिणाम झाला की ती तिथे आली. त्याला खूप बोलली. खूप बोलत असताना स्वामीला म्हणणे, आज्ञा केली की आ करा म्हणे. महाराज स्वामींनी ऐकलं, आ केला. तोंडात असणारा पेढा त्या सुंदराबाईंनी पुन्हा बाहेर काढला, हे की नाही? पुन्हा बाहेर काढला. अशी सेवा असेल तर परिणाम कसा, हे देखील विचार केला पाहिजे. म्हणजे कोणतीही गोष्ट असो, अगोदर तिला मग स्वामीला. स्वार्थ असा होता तिचा की ज्या काही भेटवस्तू येतील त्या संपूर्ण भेटवस्तू तिनं तिच्या कपाटामध्ये, तिच्या एका कोठीमध्ये ठेवायच्या. आणि सोनं येईन, चांदी येऊ, दागदागिने येऊ, अलंकार येऊ, स्वामी समर्थाला शाल येऊ, मफलरी शाल असो, अनेक रेशमी शाल येऊ, सर्व काही काय करणार, ती तिच्याकडे ठेवणार. आणि उरलेलं सोरलेलं काय करणार, समर्थांना देणार. बघा, ती डाळिंबाची एक कथा तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. डाळिंब आले ज्यावेळेस स्वामी समर्थांना, त्यावेळेस त्यांचा नातू त्या ठिकाणी होता सुंदराबाईचा. तर डाळिंब उघडले, खोलले आणि डाळिंब सोलून सोलून चांगलं चांगलं गाभरा कुणाला खाऊ घातला, नातवाला खाऊ घातला. परंतु लक्षात आलं की स्वामी समर्थांना काही नाही. मग तिच्या लक्षात आलं, मग तिनं काय केलं, खाली पडलेले जे दाणे होते ते गोळा केले, गोळा करून ते समर्थांना दिले, ठीक आहे. तिथेही स्वामी समर्थ काहीतरी बोलले होते, तुम्हाला ज्ञात आहे. आणि त्या अनुषंगाने स्वार्थ असा सेवेमधून मला काहीतरी मिळावं, माझ्या शरीर तृप्तीची आधी वासना पुरवावी, मग सेवा मी करत आहे, हे की नाही? अशी सेवा मला असं वाटतं इथं कुठंतरी चुकीचं आहे, बरोबर आहे की नाही? आता पुढे याचं प्रकटीकरण फार मोठं आहे सुंदराबाईचं, तिथपर्यंत काय आम्हाला जायचं नाही. मला असं वाटतं की जीवनामध्ये सेवा आम्ही करत आहे, पण ती स्वार्थरहित करून जर सेवा आम्ही करत असलो, निश्चितपणे तिचा स्वीकार करणार आहे. शेवटी तिचा परिणाम काय झाला त्या सुंदराबाईचा तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. पोलीस लोक आले, स्वामी 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 खूप आरडली, खूप ओरडली, घेऊन जा म्हणे, घेऊन जा घेऊन जा घेऊन जा.
शेवटी तिला घेऊन जावं लागलं. परिणाम असा झाला की देवापासून विरक्त झालो आम्ही, आहे की नाही. स्वार्थाने काय होतं माहिती का, ज्याची सेवा करतोय ना त्याच्यापासून आम्ही विरक्त होतो. माता सीतेचा जसा परिणाम झाला, भजनीकरांचा जसा परिणाम झाला, सुंदराबाईचा जसा परिणाम झाला, मला असं वाटतं की जीवनामध्ये तसा परिणाम आमच्यावर होऊ नये, तशी गोष्ट आमच्या जीवनामध्ये घडू नये. मग यासाठी आम्ही काय करावं, तर सांगतात की मीची एक करता म्हणून नाही. मग तिथे स्वार्थ रहित, स्वतःला मोठेपण घेऊ नका, निष्काम सेवा करा. सेवेमध्ये जर स्वार्थ आला तर ती सेवा संपूर्ण व्यर्थ आहे. जीवनामध्ये एवढं वचन जरी पाळलं आम्ही तर खूप मोठं झालेलं आहे. परमार्थामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचं तंतोतंत पालन आमच्या जीवनामध्ये घडलं गेलंच पाहिजे. शास्त्राने, साधू संतांनी जसा परमार्थ केलेला आहे, शास्त्राने जसं बोधवचने आम्हाला दिलेली आहे, त्या बोधवचनातून संतांनी जसं जीवनामध्ये परिणाम त्यांच्या केलेला आहे, भगवंताची जशी सेवा केली आहे तशी जर सेवा आमच्याकडून होत असेल तर कुठंतरी तो परमार्थ फलद्रूप होऊ शकतो. पण त्या सेवेतून आम्हाला स्वार्थ आला तर निश्चितपणे घातलिया भय नरका जाणे, आहे की नाही, तिथे आम्हाला काही उपयोग नाही. निष्काम गेलं सर्व काही, आहे की नाही. काही काहींच्या मनामध्ये खूप असतं, आम्ही एवढी सेवा केली आहे, मग ते आमच्याकडे असो, बेलपिंपळगावमध्ये असो, देवगडला असो, कुठेही असो, प्रत्येकाच्या मनामध्ये असतं महाराजांनी आमचं काहीतरी वर्णन केलं पाहिजे, आहे की नाही. आमचं कुठंतरी नाव घेतलं पाहिजे. आम्ही एवढ्या दिवसापासून काही आम्हाला बोलतात तिथं येऊन, आहे की नाही. महाराज वर्षभर महाराज लोकांना गावात मी आणलं म्हणे, एवढी सेवा मी करतो म्हणे, कधी आमचं नाव येत नाही म्हणे. भलत्या सलत्याचे नाव येतो, कधीचे नाव सेवा करतो म्हणे, त्याचे नाव येत पण आमचे नाव येत नाही. कुठेतरी मला असं वाटतं की अजून अज्ञानपणा आहेच, आहे की नाही. एवढी सेवा करून सगळं व्यर्थ आहे. स्टेजवर नाव येणं, तुम्ही विचार करा, समाजामध्ये जो मोठा होऊ पाहतो तो भगवंताच्या नजरेमध्ये छोटा केला जाईल. जो समाजामध्ये छोटा म्हणून पाहतो तोच भगवंताच्या नजरेमध्ये मोठा केला जाईल, हे निश्चित आहे. मग आम्हाला समाजामध्ये मोठं, समाजाच्या नजरेत मोठं व्हायचं की भगवंताच्या नजरेमध्ये मोठं व्हायचं, ही गोष्ट जीवनामध्ये अंगीकारावी. याचा बोध आम्ही जर घेतला तर निश्चितपणे आमच्या जीवनाचं कल्याण होणार आहे. आम्हाला समाजात मोठं नाही व्हायचं, आम्हाला भगवंताच्या नजरेमध्ये मोठं व्हायचं आहे. आता ठीक आहे, व्यक्तीचं महत्त्व असतं, प्रत्येक व्यक्तीला वाटतं, लहान मुलापासून मोठ्या व्यक्तीपर्यंत प्रत्येकाला वाटतं की मला कुठंतरी मोठं म्हणावं, मला कुठंतरी माझं गुणगान गावं. ते होत राहणार, ठीक आहे, समाज तुम्हाला करणार देखील. पण अध्यात्मामध्ये आम्ही काय करावं, इथे आम्ही लीनताच धारण करावी, नम्रताच धारण करावी. इथं मीपणा घेऊ नये, माझेपणा घेऊ नये, मलापणा घेऊ नये, एकत्रित यावं. आणि मला असं वाटतं की ते बेलपिंपळगावमध्ये दिसतं, आहे की नाही. एवढं तुम्ही सेवा करतात, किती मोठा ग्रुप आहे, तुम्ही विचार करा महाराज, किती जणांचा आहे हा, 40 जणांचा, हा 150 जणांचा ग्रुप आहे. इथं आम्हाला सप्ताह करायच्या वेळेस एका एकाला फोन करू करू बोलून घ्यावं लागतं, तेव्हा कुठेतरी ते एकत्र येतात. तिथं मान सन्मान द्यावा लागतो, तू असं कर मग तुझा सत्कार करील, तू तसं कर मग तुझं असं करील. इथे विचार करण्याची गरज आहे महाराज. मी 1 महिन्यापासून पाहतोय, अनेक 2 आठवड्यापासून पाहतोय, जेवढा मोठा आपला नेवास तालुका असो, श्रामपूर तालुका असो, इकडं वैजापूर असो, आहे की नाही, एवढे सेवेकरी महाराज निष्काम बरं का, गाडी, स्वतःची गाडी घेऊन फिरतात, सेवेमध्ये जात आहे आणि मनामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही आहे की कुठंतरी आम्हाला लोकांनी पाहावं मग आम्ही हे करावं. फार विशेष गोष्ट आहे, एकत्रितता एवढी मोठी आहे. इथं कुणाला फोन नाही आहे, तो त्या टायमिंगला येणार, त्याचं काम करणार, निघून जाणार. तुम्ही वाढपे असता, आहे की नाही. आता हे प्रवचन झाल्यावर ते वाढण्याची पहा, मी आत्तापर्यंत सगळे पाहिलेले आहे, पण इथंच थोडंसं अवघडच आहे, ठीक आहे. हे करत सेवा करत असताना बरोबर ती पंक्तीमध्ये तेवढा येणार. इथून तिथं कोणाला असं बोट करण्याची गरज नाही. काही काही ठिकाणी खूप बोट करावं लागतं, तू असं कर तसं कर, जेणेकरून मग ते तू कुठंतरी करणार, बाकी त्याला नाव ठेवतात मग. पण इथे तसं नाही. इथे खूप महाराज घेण्यासारखी गोष्ट आहे, बाहेरगावच्यांनी सगळ्यांनीच घेण्यासारखी गोष्ट आहे.
सेवा खूप महत्त्वाची आहे. त्या सेवेमध्ये स्वार्थ नाही आहे, एकत्रितता खूप आहे. एकत्र जमण्याची जी शैली आहे ह्या मंडळाची, यांच्याकडून खूप मोठा आदर्श घेण्यासारखा आहे. बाबांनी देखील कौतुक केलं तर या गोष्टीचं, की एवढे जण एकत्र येतात, फोन नाही, काही नाही, काही नाही, कोणाला मान नाही, कोणाला सन्मान नाही, एकत्रितता येणार. जसं माऊलीचा सोहळा असतो तसाच तुम्ही सोहळा इथं साजरा करत राहिलेले आहे की नाही. एवढा मोठा खर्च, एवढी मोठी सेवा या ठिकाणी होतात. ते प्रत्येक व्यक्ती निस्वार्थ सेवा इथं करत आहे. यात खूप मोठं कौतुक आहे. निश्चितपणे त्यांची तुम्ही सेवा करत आहे, ते देखील तुमच्याकडे पाहत आहे. नवे नवे तर तेच तुम्हाला स्फूर्ती देतात की अजून सेवा करा, अजून सेवा करा, अजून सेवा करा. करता 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 विसंबेना माता बाळा तैसा दळा पाळावा. तसं शेवटी ते तुम्हाला काय करणार, आमच्या मांडीवर घेणार. मांडीवर घेता घेता महाराज थापडणार. जशी आई आपल्या पुत्राला विसंबवत नाही, त्याच प्रकारे स्वामी देखील आपल्या सेवेकरींना कधी विसंबवणार नाही. कशामुळे? सेवेमुळे हे शक्य होणार आहे. आणि अशी सेवा मला असं वाटतं की हे सेवा करत आहे, मग आम्ही यांच्याकडून किंवा त्यांच्याकडे पाहून आमच्या जीवनामध्ये अशाच प्रकारची सेवा आम्ही करावी. हीच या प्रवचनातून तुम्ही फक्त एवढं घ्या की अशा प्रकारची सेवा आमच्या जीवनामध्ये आली तर निश्चितपणे आमच्या जीवनामध्ये सुखाला आम्ही लांब ठेवणार नाही. त्वरित आमच्या जीवनामध्ये त्या सुखाची निवृत्ती होणार आहे. सेवा करता करता काय होणार, परिणाम असा होणार की आम्ही दास्यत्व स्वीकारणार. आणि दास्यत्व स्वीकार करून आम्ही त्याच्या पाठीमागं जाणार की अनुसरे तो अमर झाला. परिणाम अंतरला संसारा न देखती गर्भवास, कधी दास विष्णूंचे आहे की नाही. त्याचे दास झाल्यावर, त्याच्यावर विश्वास ठेवल्यावर पुन्हा गर्भवास नाही, पुन्हा जन्म घेण्याची गरज नाही. विसंबेना माता बाळा तैसा दळा पाळावा आहे की नाही. त्रिभुवनी ज्याची सत्ता तुकया रक्षिता तो झाला. म्हणे ज्याची त्रिभुवनामध्ये सत्ता चालते, तुकोबराय म्हणतात, तो रक्षण करणार असेल तर निश्चितपणे कोणीही आमचं वाकडं करू शकत नाही, कोणी आम्हाला त्रास देऊ शकत नाही, कोणी आमच्या जवळही भिडकू शकत नाही. मग ती नकारात्मक शक्ती असो किंवा काय विचित्र शक्ती असो, कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह पॉवर आम्हाला स्पर्श देखील करणारा नाही. विश्वास आणि सेवा निस्वार्थ असेल तर जीवनामध्ये आईप्रमाणे ती आमची सांभाळ करणार आहे. मी आता गीत ऐकलं की आईचंच तुम्ही आई रूपच त्यांना दिलेलं आहे. या अनुषंगाने आम्ही त्या स्वामी समर्थांना आईच मानलेलं आहे. निश्चितपणे ती आई आमचं संरक्षण करणार आहे. फक्त एवढंच आहे की सेवा उत्तम प्रकारे करा. आणि सेवेतून आम्हाला फक्त आणि फक्त प्राप्त करून जर घ्यायचं असेल तर तुला प्राप्त करायचं आहे. आम्हाला ह्या सेवेतून आमच्या शरीर तृप्तीसाठी कोणतीही गोष्ट मागायची नाही. कारण तुकोबराय म्हणतात हे की नाही, मागणे ते एक तुझं प्रती आहे, देशील तरी काय पांडुरंगा. आम्हाला तुझ्या व्यतिरिक्त दुसरा नको. कारण वडिलांची रीत जाणत असो, आमच्या कुळापासून आम्ही, आमच्या वडिलांपासून आमची रीत आहे की आम्ही देवाकडे कधी काही मागत नाही, आहे की नाही. जो काही तू आहे त्याचा आम्ही स्वीकार केला आहे. तू जसं आम्हाला ठेवलेलं आहे तशी आम्ही राहणार आहे. आणि आम्हाला काही नको तुझ्यापासून. आम्हाला आरोग्य नको, आम्हाला धनसंपदा नको, आम्हाला जीवनामध्ये सुख नको, काहीच नको. असा भाव असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला आपाप देतात. पण इथं जर भाव असा असेल तर दे 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 दे, फक्त दे दे, आहे की नाही. भली मोठी लिस्ट राहते ना मंदिरामध्ये गेल्यावर, तर तिथे ते नको. तर काय, फक्त ज्यावेळेस संतांना, जे सेवेकरी खरे असतात, जे विश्वासू असतात, देव त्यांना म्हणतो काहीतरी मागा, आहे की नाही. म्हणती काही मागा. इथं संतांकडे देव, संतांना देव म्हणतो की तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागा. संतांकडून खूप मोठा आदर्श घेण्यासारखा आहे, बरोबर की नाही. संतांकडून खूप मोठा आदर्श घेण्यासारखा आहे की देव त्यांना म्हणतात की तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागा. तुकोबरायला देव म्हणतात तुम्ही माझ्याकडे मागा. ते मागत नाही कधी होऊन. मग आम्ही त्यांचा आदर्श घ्यायला पाहिजे. आम्ही देवाकडे काही नको मागायला. नवे नवे तर न मागता 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 त्यांना विमान न्यायला आलं, ठीक आहे ना. एवढी मोठी गोष्ट जर असेल, संतांकडून आम्हाला मिळत असेल, तर जीवनामध्ये ती उतरावी, त्याचं आचरण करावं, निष्काम सेवा करावी. सेवा करता करता दास्यत्व स्वीकारावं. दास्यत्व स्वीकार करता करता भरपूर मोठा असा विश्वास
त्या स्वामीवर, त्या देवावर, त्या परब्रह्मावर आम्ही ठेवावा. या अनुषंगाने आमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची उणी भासणार नाही. नवे नवे तो आईसारखा आमचा सांभाळ करणार आहे. आणि ज्या काही आमच्या जीवनामध्ये अडचणी असतील 100% मी तुम्हाला सांगतो की तुमच्या सेवेतून त्या परिपूर्ण होणार आहे. त्या सर्व अडचणी लांब निघून जाणार आहे. विश्वास ठेवा. फक्त मुखावाटे काही मागू नका. या जुन्या म्हाताऱ्यांना फार घाण खोड असते, हे की नाही? की काहीतरी अरे मंदिरात जाय, ते नातवाचं काय करणार, डोकं टेकून जाणार, मन देवाला मला सद्बुद्धी दे. अरे तुला आयुष्यभर सद्बुद्धी मिळाली नाही, तुम्ही देणार काय, हे की नाही? आम्हाला कधी मिळाली नाही सद्बुद्धी. आम्ही म्हणतो त्याला तू सद्बुद्धी, आम्ही त्याला ज्ञान शिकवतो. देवाकडे काहीतरी म्हणजे उलटं ज्ञान झालं की नाही? आम्ही असं म्हटलं पाहिजे की तिथं प्रार्थना कर, तिथं सेवा कर, जे काय ते देईन ते सर्व काय, आहे की नाही? पत्रिकेमध्ये देखील टाकलेलं आहे, आहे की नाही? त्याच्यामुळे देव ज्यावेळेस देईन त्यावेळेस आम्ही त्याचा उपभोग घ्यावा, त्याचा स्वीकार करावा. आमच्या मुखावाटे आम्ही काही मागू नये. भरपूर सर्व काही मिळतं. देवाकडून नाही भागलं का ते आमच्याकडे येतात, आहे की नाही? मंदिरात लोक का जातात माहिती का? कारण आहे जोपर्यंत देव मुका आहे तोपर्यंत भरपूर लोकांची गर्दी मंदिरात आहे. जिथून पुढे जर देव बोलायला लागला एकही व्यक्ती त्याच्याकडे जाणार नाही. अशा आमच्या जीवनाची घटना आहे. बरोबर आहे की नाही? संन्यासी बोलतो, साधू बोलतो म्हणून तिथं गप्प बसतात, आहे की नाही? हा बोलतो म्हणून इथं काय आहे, जास्त येणार नाही. पण ज्यावेळेस मंदिरातला देव बोलायला लागल ना महाराज, एकही व्यक्ती तुमच्या तिथं जाणार नाही. का तिथं कर्म विचारणार अगोदर, तू तुझ्या जीवनामध्ये काल तू चोरी केली याचं उत्तर अगोदर दे, मग माझ्याकडे फळ माग. पण देव शांत आहे ना, तिथपर्यंत आम्ही देखील मग भरपूर व्यक्त करणार. पण तुम्हाला असं वाटतं शांत राहत नाही. मला सहभागी करून घे एवढी अपेक्षा ठेवा. निश्चितपणे तो कृपा करणार, आमच्या जीवनातल्या अडचणी दूर करणार आहे. एवढा भाव ठेवा. आता इथून पुढे आम्हाला सेवा तिकडे आहे, है की नाही? तिकडे येता फोन कवाचा वाजू राहिलेला आहे, त्याच्यामुळे तिकडे देखील जावं लागेल. कारण सर्व संत मंडळी त्या ठिकाणी जमलेले आहे. काल्याचं कीर्तन आहे आणि बाबाजींच्या माध्यमातून सेवा आहे, ही देखील सोडता येत नाही. वर्षभरात आम्ही एवढा मोठा सोहळा करतो. मग मला असं कुठंतरी वाटतं प्रत्येकाला अपेक्षा असते की जास्त वेळ दिला पाहिजे. कधी कधी काय होतं, मला दगडाखाली हात असले, दगड मोठा असला की ते उचलता येत नाही, है की नाही? मस्त बळच हात काढण्याचे प्रयत्न करता येतात, प्रयत्न करतो, पण ते निघत नाही, अजून जाम होतात, है की नाही? म्हणून निश्चितपणे सेवेला खूप महत्त्व आहे. सेवा अशीच निष्काम करत जा, भाव ठेवत जा, विश्वास ठेवत जा. निश्चितपणे तो कृपा केल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या ह्या विश्वासावरून निश्चित होतं की तुमचा किती भाव आहे की नाही? आणि हा भाव कायमस्वरूपी असाच जागृत ठेवा. निश्चितपणे तो भगवंत, ते स्वामी समर्थ महाराज आपल्यावर कृपा करणार आहे. आणि वर्धपन दिनानिमित्तच आम्ही यायचं असं नाही काही, आहे की नाही? दर गुरुवारी इथं सेवा होते, दर गुरुवारी इथं समर्थांची आळवणी होत असते, महाआरती होत असते, इथे मोठा भोज या ठिकाणी होत असतो, नैवेद्य होत असतो. वर्षाच्या पंक्ती इथं बुकिंग आहे. इथं पंक्ती आम्हाला फोन करू मागावे लागतात. इथं वर्षाच्या बुकिंग आहे. म्हणून आम्ही नुसतं वर्धनपणानिमित्त यायचं नाही. आम्ही आमची रोजची सेवा पाहिजे. जशी जे सेवा मंडळी करतात त्याच अनुषंगाने आमची सेवा पाहिजे. तुम्ही विचार करा, एक दिवस असा येईल की बेलपिंपळगाव हे महाराष्ट्रामध्ये निघेल. एवढं सेवा आमची अशी दृढ करा की निश्चितपणे कोणत्याच याचं नाव नाही, पण बेलपिंपळगावच्या स्वामी समर्थाचं मंदिराचं नाव निघेल, एवढी ताकद होणार आहे. कारण की सेवा तशी निष्काम आहे ना. फक्त ह्या सेवेमध्ये कोणताही कलंक आम्हाला लागू द्यायचा नाही. आम्हाला या कार्यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक होता कामा नये. या कार्यामध्ये कोणी हस्तक्षेप बाकीच्यांनी करू नये. अशीच सेवा, निष्काम सेवा आम्ही करत राहणार आहे. आम्हाला जमलं तर आम्ही सेवा करणे, आणि ते करत आहे म्हणून त्यांच्यातही आम्हाला अडथळा आणायचा नाही आहे.
आम्हाला ते सेवा करतात ना आम्हाला जमत नाही ना, आम्ही 2 हात लांब राहायचे आहे, पण आम्हाला आमच्या गावाचं स्वामी समर्थ मंदिराचं नाव मोठं करायचं आहे आणि त्यांच्या कृपेने हे शक्य होणार आहे. आणि इतर जे लोक जातात, माझ्या मते ते लोक कालांतराने इथं येणार आहे. काहींच्या मुखातून आम्ही ऐकलं की आम्ही अक्कलकोटला जायचो, परंतु इथं मंदिर झाल्यामुळे असं आम्हाला वाटतं की तिथलची ऊर्जा आम्हाला इथं भासू राहिली म्हणे. विचार करण्याची गरज आहे. लोकांचा असा भाव तयार झालेला आहे, लोकांच्या आपोआप मनातल्या इच्छा पूर्ण होत आहे, म्हणजे काहीतरी इथं महात्म्य आहे. या अनुषंगाने इथं एवढा मोठा कार्यक्रम, एवढा मोठा सेवा या ठिकाणी होत आहे. अशी सेवा कायमस्वरूपी चालवत राहावी ही स्वामी समर्थाचरणी प्रार्थना आहे. आणि तुम्हा सर्वांना खूप खूप दंडवत आहे, प्रणाम आहे. आता याच्यानंतर महाभोजनाचा कार्यक्रम होईल. नंतर 1च्या नंतर महापोवाडा होणार आहे. पोवाड्यानंतर कीर्तन आहे. कीर्तनानंतर महाआरती आहे. दिवसभर आज सेवा आहे आणि या सेवेचा खूप उपभोग घ्या आणि खूप या आनंदाचा उत्सव करून घ्या जीवनामध्ये. या सोहळ्याचा आनंद करून व्यक्त करा जीवनामध्ये. पुन्हा पुन्हा नाही, पुन्हा पुन्हा असा खर्च नाही. सेवा करत राहा, फळ मिळत जाईल. पुंडलिकावरद हरी विठ्ठल, श्रीत ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. श्री स्वामी समर्थ.